नमस्कार मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संचालित शंकरलाल खंडेलवाल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अकोला यांच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभ्यासक्रमासाठी उपयोजित समाजशास्त्र म्हणजेच अप्लाइड सोशिओलॉजी हा अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा असा विषय समन्वयक डॉक्टर नीलिमा सरप मॅडम यांनी निवडला आहे. मित्रांनो, समाजशास्त्र या विषयाशी आपण परिचित आहात. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नेमकेपणाने कोणत्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत, कशा पद्धतीने त्या आपल्याला शिकायच्या आहेत, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या अभ्यासक्रमाच्या आधीच्या काही व्याख्यानांमधून समाजशास्त्र काय आहे, ते कशाचा अभ्यास करते, त्याचा उदय कसा झाला, त्याच्या व्याख्या काय आहेत, या संदर्भात चर्चा झालेली आहे. प्रामुख्याने माझ्याकडे जो टॉपिक दिलेला आहे, अप्लाइड सोशिओलॉजीमधला दुसरा आणि महत्त्वाचा जो युनिट आहे की ज्यावर हा आपला अभ्यासक्रम आधारलेला आहे, तो आहे इंट्रोडक्शन टू अप्लाइड सोशिओलॉजी. उपयोजित समाजशास्त्राची ओळख किंवा समाजशास्त्राचं व्यावहारिक महत्त्व काय आहे याची एकंदरीत ओळख या माध्यमातून या घटकामध्ये आपण करणार आहोत. आपल्या स्क्रीनवर दिसते आहे त्याप्रमाणे या युनिटचे 4 प्रमुख भाग आहेत, ज्यामध्ये आपल्याला समाजशास्त्र हे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कसं उपयोगी पडू शकते किंवा त्याचा काय उपयोग आपल्याला होतो याचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवातीला पहिल्या भागामध्ये समाजशास्त्र आणि व्यवसाय, सोशिओलॉजी अँड प्रोफेशन, की व्यवसाय निवडत असताना व्यवसाय क्षेत्रांमध्ये या विषयाची काय तुम्हाला उपयोगिता आहे, त्याचं काय व्यावहारिक महत्त्व आहे, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. दुसऱ्या भागामध्ये सोशिओलॉजी अँड सोशल पॉलिसी, समाजशास्त्र आणि सामाजिक धोरण. धोरण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण कुठलीही गोष्ट करण्याआधी त्याचं आपण नियोजन करतो. किंवा उदाहरण द्यायचं झालं तर देशाचं आर्थिक धोरण ठरवल्या जाते, म्हणजे काय करायचं आहे, कुठल्या गोष्टीवर किती खर्च करायचा आहे याचं नियोजन केलं जातं. त्यालाच आपण धोरण असं म्हणतो. समाजाचं सुद्धा धोरण ठरवणं आवश्यक आहे, आणि म्हणून समाजशास्त्र या विषयाची सामाजिक धोरण ठरवण्यामध्ये काय भूमिका आहे ही आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे, त्या तिसऱ्या भागामध्ये समाजशास्त्र आणि विकास, सोशिओलॉजी अँड सोशल डेव्हलपमेंट. व्हॉट इज डेव्हलपमेंट? विकास म्हणजे काय? तर केवळ आर्थिक वृद्धी किंवा इकॉलॉजिकल ग्रोथ म्हणजे विकास नाही. ते खूप श्रीमंत होतात आहेत, गरीब अधिकाधिक गरीब होत जर असतील तर त्या देशाचा विकास होत नाही किंवा
त्या प्रक्रियेला विकास असं म्हणता येत नाही. मग विकास म्हणजे काय, तर सर्वसामान्य घटकाचा राहणीमानाचा स्तर उंचावण्याची स्थिती म्हणजे विकास, डेव्हलपमेंट. सो समाजशास्त्राची भूमिका, समाजशास्त्राचं महत्त्व या विकास संकल्पनेमध्ये काय आहे, डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये समाजशास्त्राची भूमिका काय आहे, हे आपण अभ्यासणार आहोत या भागामध्ये. शेवटचा जो भाग यामधला आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे, सोशिओलॉजी अँड सोशल प्रॉब्लेम, समाजशास्त्र आणि सामाजिक समस्या. मित्रांनो, तुम्ही, मी, आपण सर्वजण किंवा प्रत्येकजण हा कुठल्या तरी समस्येने ग्रासलेला असतो किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या असतात. मग ह्या समस्या सोडवण्यामध्ये किंवा या समस्यांच्या निराकरणामध्ये समाजशास्त्राचं काही योगदान आहे का, समाजशास्त्र काही महत्त्वाची भूमिका करते का, हे अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या अभ्यासक्रमामधला हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे, तो आहे सोशिओलॉजी अँड सोशल प्रॉब्लेम, समाजशास्त्र आणि सामाजिक समस्या. तर अशा पद्धतीनं हा युनिट या अभ्यासक्रमाचा, उपयोजित समाजशास्त्राचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपण अभ्यासणार आहोत. एकंदर 6 पिरियड्समध्ये आपलं हा अभ्यासक्रम आपण जाणून घेणार आहोत, शिकणार आहोत. त्याचबरोबर अभ्यासक्रमाशी संबंधित असाइनमेंट्स, वेगवेगळ्या स्वरूपाच्या उपक्रमांनी परिपूर्ण असा हा अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला आजच्या या पहिल्या आपल्या तासामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे, त्याची एकंदर पार्श्वभूमी लक्षात घेणं, समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एकदमच उपयोजित समाजशास्त्राची सुरुवात करण्याआधी किंवा अप्लाइड सोशिओलॉजी काय आहे हे जाणून घेण्याआधी त्याची एकंदर पार्श्वभूमी ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच या लेक्चरच्या आणि या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आज आपण ज्या गोष्टी अभ्यासणार आहोत, त्यामध्ये शास्त्र काय आहे, कशाला म्हणतात, व्हॉट इज सायन्स, देन टाईप्स ऑफ सायन्स, शास्त्राचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर समाजशास्त्र काय आहे, नाही का, हे जाणून घेणं आवश्यक आहे. जर त्याची व्यवहार उपयोगिता तुम्हाला अभ्यासायची असेल, जर त्याचं महत्त्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर निश्चितपणाने तो विषय काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. त्यामध्ये आपण काही प्रमुख व्याख्या ज्यांचा धावता आढावा मी म्हणेल आपल्याला घ्यायचा आहे, कारण याआधी आपण तुम्ही त्या अभ्यासलेल्या आहेतच, परंतु उपयोजित समाजशास्त्राच्या अनुषंगाने त्याच्या व्याख्या आणि समाजशास्त्राचा जो नेमका अभ्यास विषय आहे, सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशिओलॉजी, समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे, ते कोणत्या गोष्टीचा अभ्यास करते, म्हणजे ते कुठे आपल्याला उपयोगी पडेल, याचं एकंदरीत सूत्र आपल्याला बांधता येऊ शकते. आणि म्हणून ह्या गोष्टीसुद्धा या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायच्या आहेत, की डेफिनेशन ऑफ सोशिओलॉजी, मिनिंग ऑफ सोशिओलॉजी, सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशिओलॉजी, आणि मग शेवटची जी आपली स्टेप आहे, शेवटची जी आपली अभ्यासक्रमाची पायरी आहे, ती म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ सोशिओलॉजी, समाजशास्त्राचं महत्त्व, त्याची उपयोगिता. आणि मग हे महत्त्व, ही उपयोगिता अभ्यासत असताना त्याचं सैद्धांतिक महत्त्व आणि त्याचं उपयोजित महत्त्व, म्हणजेच सोशिओलॉजी ॲज थेरॉटिकल सायन्स
शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून किंवा सैद्धांतिक पातळीवरचं शास्त्र म्हणून त्याचं महत्त्व आणि व्यावहारिक पातळीवरचं शास्त्र म्हणून, उपयोजित शास्त्र म्हणून, अप्लाइड सायन्स म्हणून त्याचं काय महत्त्व आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. हा या सर्व लेक्चरचा एक आढावा या ठिकाणी आपण मांडू शकतो. आपण सायन्स म्हणजे काय, व्हॉट इज सायन्स, तर तुम्ही अगदी 5व्या-6व्या वर्गापासूनच शास्त्र हा शब्द अभ्यासलेला आहे. अनेक शास्त्र तुम्ही याआधी अभ्यासलेली आहेत. तर शास्त्र म्हणजे एखादी अवस्था किंवा एखादी स्टेज नाही. शास्त्र ही काय आहे, पद्धत आहे. सायन्स इज अ मेथड आहे ना. शास्त्र ही पद्धत आहे. कशाची पद्धत आहे, फक्त ज्ञानाला संकलित ते करत नाही, तर त्याची व्यवस्थित मांडणी करण्याची ती पद्धत आहे. सायन्स इज अ मेथड, इट इज नॉट ओनली कलेक्शन ऑफ नॉलेज. ते फक्त माहिती गोळा करणे, ज्ञान गोळा करणे याला शास्त्र असं म्हणत नाहीत. आणि म्हणून आर्यन मुखर्जी यांनी जी शास्त्राची व्याख्या मांडलेली आहे की शास्त्र म्हणजे काय, तर कोणत्याही वस्तूच्या संबंधात वस्तुनिष्ठ पद्धतीद्वारे ज्ञानाचा क्रमबद्ध संग्रह म्हणजे शास्त्र होय. बघा, या व्याख्येमध्ये तुम्हाला दिसून येईल की क्लासिफिकेशन म्हटलं आहे, इंटरप्रिटेशन म्हटलं आहे, आणि हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. ऑब्झर्वेशन हा शब्द वापरलेला आहे. आणि सिस्टमॅटिकली, पद्धतशीरपणे, व्यवस्थितपणे कुठल्याही गोष्टीचा पद्धतशीर व्यवस्थित अभ्यास करणारी एक पद्धत म्हणून शास्त्राचा उल्लेख आपण करत असतो. आणि ही व्याख्यासुद्धा आपल्याला हेच सांगते की शास्त्र म्हणजे काय, तर कुठल्याही वस्तूचा, गोष्टीचा, घटनेचा पद्धतशीर, वस्तुनिष्ठ म्हणजे काय की आहे तसा अभ्यास करण्याची पद्धत, त्याला आपण शास्त्र असं म्हणू शकतो. आणि म्हणून घटनांचं, वस्तूंचं, गोष्टींचं विशिष्ट पद्धतीने वर्गीकरण करून त्याचा क्रम निश्चित करणे हे शास्त्राचं प्रमुख कार्य आहे. आणि आपण जी शास्त्र अभ्यासतो ते ह्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा संग्रह आपल्याला देत असतात. कोणकोणती शास्त्र आहेत, टाईप ऑफ सायन्स जर आपण पाहिली तर प्रामुख्याने त्याचे 2 प्रकार आपल्याला पाडता येतात, ज्यामध्ये नॅचरल म्हणजेच नैसर्गिक किंवा भौतिक शास्त्रे, आणि दुसरा प्रकार आहे सामाजिक शास्त्रे, सोशल सायन्सेस, नॅचरल अँड फिजिकल सायन्स. आणि दुसरा प्रकार आहे सोशल सायन्स, सामाजिक सायन्स शास्त्रे. भौतिक शास्त्रांमध्ये किंवा नैसर्गिक शास्त्रांमध्ये आपण पाहतो की फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे, अर्थ सायन्स आहे, ह्यासारखे जी काही शास्त्र आहेत की जी, बघा लक्षात घ्या की जी शास्त्र भौतिक घटनांचा किंवा निसर्गातील बाबींचा अभ्यास करतात, अशा शास्त्रांना नैसर्गिक किंवा भौतिक शास्त्र असं म्हटलं जाते. आणि दुसरा जो प्रकार आहे सामाजिक शास्त्रे, तर ज्या शास्त्रामध्ये समाज जीवनाशी संबंधित अभ्यास केला जातो अशा शास्त्रांना सामाजिक शास्त्र असं म्हणतात. मग सोशियोलॉजी आहे, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानवशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र यासारखी जी काही शास्त्रे आहेत की जी समाज जीवनाच्या विभिन्न घटकांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करतात, शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतात, अशा शास्त्रांना आपण सामाजिक शास्त्रे असे म्हणतो. हे प्रकार लक्षात घेणं यासाठी आवश्यक आहे की ही शास्त्रे समाज जीवनाशी संबंधित आहेत,
म्हणजेच समाजाशी त्यांची नाळ जुडलेली आहे, समाजाला या शास्त्रांचा उपयोग आहे. राज्यशास्त्र असेल जे राजकीय अंगांचा अभ्यास करते, राजकीय क्रिया, राज्यघटना, लोकशाही की जे आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहे. इतिहास असेल गतकाळातील घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करते की जे येणाऱ्या भविष्यकाळासाठी, वर्तमानासाठी उपयोगी ठरते. अर्थशास्त्र असेल की आपल्या जीवनामध्ये अर्थ किंवा पैसा याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या आर्थिक घटनांचा अभ्यास अर्थशास्त्र करते. मानवशास्त्र आहे की मानवाच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणजेच या प्रत्येक सामाजिक शास्त्राचा व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे उपयोग आहे, त्याचं महत्त्व आहे. आणि हेच महत्त्व लक्षात घेऊन समाजशास्त्र, सोशिओलॉजी की जे एक समन्वयात्मक शास्त्र मानले जाते, जे एक आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाचं उपयुक्त असं शास्त्र मानलं जाते, त्या शास्त्राची व्यवहार उपयोगिता आपण अभ्यासत असताना या शास्त्रांच्या प्रकाराला लक्षात घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. सो ही सगळी शास्त्र आणि त्याचे प्रकार आपण लक्षात घेतले. त्यानंतर सोशिओलॉजी, समाजशास्त्र हे शास्त्र आहे हे सिद्ध करणारे, हे मांडणारे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासले पाहिजे. पहिली गोष्ट तर समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्र आहे म्हणजे सामाजिक शास्त्रांचे जे काही निकष आहेत त्या निकषांमध्ये बसणारा आहे आणि म्हणूनच याला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. समाजशास्त्र केवळ व्यावहारिक उपयोगितेचं शास्त्र नसून सैद्धांतिक पातळीवर प्युअर थेरॉटिकल, सोशिओलॉजी इज अ प्युअर अँड थेरॉटिकल सायन्स, म्हणजे सैद्धांतिक पातळीवर सुद्धा खरं उतरणारं हे शास्त्र आहे. आणि म्हणून मानवी समाजाचं वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याचं काम समाजशास्त्र करते. सामाजिक समस्या असतील किंवा इतरही समाज जीवनातील घटना असतील त्या घटनांचं वस्तुनिष्ठ ज्ञान, सैद्धांतिक ज्ञान, नॉलेज हे समाजशास्त्र आपल्याला देते. समाजशास्त्र एक सामान्य शास्त्र मानलेलं आहे. बघा, सामाजिक शास्त्रांमध्ये इतर शास्त्रांशी ज्यावेळेस आपण समाजशास्त्राची तुलना करतो त्यावेळेस इतर जी शास्त्र आहेत ते समाजाच्या विशिष्ट अंगांचा अभ्यास करतात. विशिष्ट दृष्टिकोन आहे त्यांच्या अभ्यासाचा, मर्यादितता आहे त्यांच्या अभ्यासक्रमाला. मात्र समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना एक गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावी लागेल की समाजशास्त्र हे विशेषित शास्त्र नसून एक समन्वयात्मक शास्त्र आहे, एक सामान्य शास्त्र आहे आणि म्हणूनच त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. समाजशास्त्र एक सकारात्मक शास्त्र आहे, एक अनुभवजन्य शास्त्र आहे आणि एक निरपेक्ष शास्त्र म्हणून समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणून हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर याची शास्त्रीय उपयोगिता, याचं सैद्धांतिक महत्त्व हे आपल्याला लक्षात येतं आणि या अनुषंगानेच हा मुद्दा या ठिकाणी आपण घेतलेला आहे की समाजशास्त्र हे कशा प्रकारे शास्त्र आहे किंवा त्याला शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देणारे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपण लक्षात घेतले. येस, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ सोशिओलॉजी. याआधी तुम्ही समाजशास्त्र काय आहे, ते कशाचा अभ्यास करते, वेगवेगळ्या विचारवंतांच्या समाजशास्त्रासंदर्भातल्या व्याख्या, मग मॅकायव्हर व पेज असतील की ज्यांनी सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र समाजशास्त्राला म्हटलेलं आहे, किंवा हॅरी जॉन्सन असतील ज्यांनी सामाजिक समूहाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हटलेलं आहे, किंवा मेरिल आणि एल्ड्रेज असतील की मानवी संबंधांचा, मानवी समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हटलेलं आहे, किंवा मार्शल जोन्स असतील की ज्यांनी स्टडी ऑफ मॅन इन रिलेशनशिप टू मॅन, एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी असणारा संबंध त्याचा अभ्यास म्हणून समाजशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. थोडक्यात समाजशास्त्र काय आहे तर शब्दशः अर्थ जर आपण पाहिला तर सहचरांचं शास्त्र, नाही का, समाजाचं शास्त्र, समाज जीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र, अशी समाजशास्त्राची व्याख्या, त्याचा अर्थ आपण करू शकतो, काढू शकतो. हा अर्थ
यासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही, मी, आपण कुठे राहतो? समाजात आपण राहतो. समाजाचे घटक आपण आहोत. समाज जीवनाशी आपली नाळ जोडल्या गेलेली आहे आणि या समाज जीवनात या शास्त्राचं महत्त्व अभ्यासत असताना, या शास्त्राची उपयोगिता अभ्यासत असताना हे शास्त्र कशा पद्धतीने अभ्यास करते हे जाणून घेणं निश्चितपणाने तुम्हाला आवश्यक आहे. आणि म्हणून सोशिओलॉजी काय आहे, समाजशास्त्र काय आहे, ते कशाचा अभ्यास करते हे जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे समाजशास्त्राची व्यवहार उपयोगिता अभ्यासत असताना. ओके, लक्षात आलं? तर सामाजिक जीवन असेल, सामाजिक समूह असतील, समाज असेल, समाज जीवनातील विविध घटना असतील, सामाजिक समस्या असतील, समाज जीवनाशी संबंधित जे काही वेगवेगळे पैलू आहेत, विभिन्न पैलू आहेत, या सर्व पैलूंचा अभ्यास समाजशास्त्र करते किंवा समाजशास्त्रामध्ये या सर्व पैलूंचा शास्त्रीय पद्धतीने वस्तुनिष्ठ अभ्यास केला जातो. आणि हीच समाजशास्त्राची व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे. ती या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे. याही व्यतिरिक्त अनेक अभ्यासकांनी समाजशास्त्राच्या व्याख्या मांडल्या आहेत, ते आपण अभ्यासू शकता. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या व्याख्यांना या ठिकाणी आपण यासाठी घेतलं की खऱ्या अर्थानं समाजशास्त्राचं व्यावहारिक महत्त्व आपल्याला अभ्यासता येते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आपला आहे, व्हॉट इज सोशिओलॉजी, नाही का? समाजशास्त्र काय आहे? स्टडी ऑफ ह्युमन सोसायटी. बघा, हे मुद्दे एक एक मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर या एकेका मुद्द्यांचं विस्तृत असं विश्लेषण आपण करू शकतो. परंतु या सगळ्या मुद्द्यांचा एक आढावा यासाठी या ठिकाणी आपण घेतला पाहिजे की त्या अनुषंगाने समाजशास्त्राचं असणारं व्यावहारिक महत्त्व आपल्या लक्षात येईल. मानवी समाजाचं शास्त्र आहे, मानवी समाजाचं वस्तुनिष्ठ अध्ययन करणारं शास्त्र आहे किंवा स्टडी ऑफ सोशल रिलेशनशिप, व्यक्तिमधील सामाजिक संबंध, व्यक्ती समूहातील सामाजिक संबंध किंवा समूहामधले सामाजिक संबंध, की ज्या सामाजिक संबंधांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्या गरजांची पूर्तता करू शकतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे हे अरिस्टॉटल यांचं जे विधान आहे, त्या विधानाशी संबंधित सोशल रिलेशनशिप, सामाजिक संबंधांची व्यवस्था, याचं हे शास्त्र आहे. स्टडी ऑफ सोशल लाईफ, सामाजिक जीवन जे आपण जगतो, समाजात राहून जगतो, आपल्या कुटुंबात राहून जगतो, आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या शिक्षकांबरोबर जे जीवन आपण जगतो, लोकांमध्ये राहून जे आपण जीवन जगतो, दॅट इज सोशल लाईफ. ते सामाजिक जीवन आहे आणि ह्या सामाजिक जीवनात समाजशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते. देन स्टडी ऑफ सोशल ग्रुप, सामाजिक समूहांचा अभ्यास, सामाजिक क्रिया आंतरक्रियांचा अभ्यास, सामाजिक समस्या आणि नियोजन, हे दोन जे शेवटचे यामधले मुद्दे आहेत. सोशल प्रॉब्लेम, स्टडी ऑफ सोशल प्रॉब्लेम अँड स्टडी ऑफ सोशल प्लॅनिंग. प्रॉब्लेम आणि प्लॅनिंग या दोन महत्त्वाच्या गोष्टी मानवी जीवनामध्ये आपलं जीवन नियोजित, नियंत्रित आणि व्यवस्थित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. सोशल प्रॉब्लेम, मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रश्न असतात, अडचणी असतात आणि ह्या अडचणी ज्यावेळेस बहुतांश लोकांना भेडसावतात, समाजातील अनेक लोकांना ज्यावेळेस हे अडथळे निर्माण होतात, त्यावेळेस ती समस्या सामाजिक समस्येचं स्वरूप धारण करते. ती समस्या वैयक्तिक न राहता ती कशी होते? सामाजिक होते. देन सोशल प्रॉब्लेम, सामाजिक समस्या, याचा अभ्यास समाजशास्त्र करते. त्याची व्यवहार उपयोगितेकडे आपण जातो. पहा, लक्षात घ्या, जर तुमच्या लक्षात येत असेल तर समाजशास्त्राच्या व्यवहार उपयोगितेकडेच मी तुम्हाला घेऊन जातो आहे. सोशल प्रॉब्लेम, त्याचा अभ्यास, त्याची कारणमीमांसा शोधणे, त्याचे परिणाम अभ्यासणे आणि त्यावर उपाययोजना सुचवणे, हे समाजशास्त्राचं काम आहे. ही समाजशास्त्राची भूमिका आहे आणि हेच समाजशास्त्राचं व्यावहारिक महत्त्व आहे. शेवटचा मुद्दा आहे नियोजनाचा, की कशा पद्धतीनं आपण नियोजन
केलं पाहिजे किंवा काय नियोजनाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे ते कशा पद्धतीने आपण ठरवलं पाहिजे या संदर्भातील ज्ञान नॉलेज हे समाजशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून सोशल प्लॅनिंगमध्ये सामाजिक नियोजनामध्ये समाजशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते. या सगळ्या बाबींच्या माध्यमातून व्हॉट इज सोशिओलॉजी, समाजशास्त्र काय आहे हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर महत्त्वाचा जो पार्ट आपला आहे इम्पॉर्टन्स ऑफ सोशिओलॉजी, समाजशास्त्राचं महत्त्व जे आपल्याला या 4 भागांच्या माध्यमातून अभ्यासायचंच आहे. परंतु त्याचं सैद्धांतिक महत्त्व आणि व्यावहारिक महत्त्व असं 2 भागांमध्ये विभाजन या ठिकाणी निश्चितपणाने आपण केलं पाहिजे. कारण समाजशास्त्राच्या महत्त्वासंदर्भात त्याच्या उपयोगितेसंदर्भात हे 2 प्रमुख विचारप्रवाह की ॲज अ प्युअर अँड थेरॉटिकल सायन्स अँड ॲज अ अप्लाइड सायन्स अशा 2 भागामध्ये प्रामुख्याने समाजशास्त्राच्या महत्त्वाचं विभाजन आपण करू शकतो. हक्सले, बेंक्स हे जे काही अभ्यासक समाजशास्त्रामध्ये होऊन गेलेत त्यांनी या शास्त्राचा अभ्यास विषय किंवा याच्या अभ्यासाचं उद्दिष्ट हे ज्ञानप्राप्ती करणे किंवा ज्ञानाचा संग्रह करणे एवढ्यापुरतं मर्यादित मानलेलं आहे. आणि म्हणूनच समाजशास्त्राचं सैद्धांतिक महत्त्व किंवा सैद्धांतिक महत्त्वापुरतेच ते थांबलेले आपल्याला दिसून येतात की फक्त उद्दिष्ट काय समाजशास्त्राच्या अध्ययनाचं तर ज्ञानप्राप्ती करणे किंवा ज्ञानाचं संक्रमण करणे, एकाकडून दुसऱ्याकडे ते ज्ञान पोहोचवणे एवढ्यापर्यंत मर्यादित या सैद्धांतिक समाजशास्त्रामध्ये या अभ्यासकांनी समाजशास्त्राचं महत्त्व मांडलेलं आहे. त्यानंतरचे अभ्यासक जर आपण पाहिले की ज्यांनी समाजशास्त्राला अप्लाइड सायन्स उपयोजित समाजशास्त्र असं म्हटलेलं आहे, यामध्ये रॉबर्ट आहेत, लिंड आहेत किंवा गुन्नार मिर्डालसारखे अभ्यासक समाजशास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी ज्ञानाचा, समाजशास्त्रातील ज्ञानाचा मानवी कल्याणासाठी उपयोग झाला पाहिजे हे मत मांडलं आणि त्या दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा विकास केलेला आपल्याला दिसून येतो. उपयोजित समाजशास्त्र किंवा उपयोजित शास्त्र, उपयोगी पडणारं शास्त्र, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला महत्त्वाचं वाटणारं शास्त्र, मानवाच्या कल्याणासाठी असणारं शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा उल्लेख या सगळ्या अभ्यासकांनी केलेला आहे. आणि या अनुषंगानेच या 2 भागांमध्ये विभाजन समाजशास्त्राच्या महत्त्वाचं झालेलं आहे. त्याचबरोबर समाजशास्त्राचं महत्त्व अभ्यासत असताना अनेक अभ्यासकांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये मानवी समाजाचं वस्तुनिष्ठ आकलन करणे, सामाजिक समस्यांचं अध्ययन करणे, सामाजिक विकासाचा अभ्यास करणे, नियोजनाचा अभ्यास करणे, समाजात एकता निर्माण करणे, सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करणे ह्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे मुद्दे अभ्यासकांनी समाजशास्त्राच्या महत्त्वासंदर्भात मांडलेले आहेत. आणि या मुद्द्यांना अभ्यासत असताना या 2 भागातील वर्गीकरण हे आपल्याला महत्त्वाचं ठरते. यामध्ये दुसरा आणि महत्त्वाचा जो भाग आहे ॲज अ अप्लाइड सायन्स, उपयोजित शास्त्र, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. व्हॉट इज अप्लाइड सोशिओलॉजी हे आपण ह्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. आणि नेक्स्ट आपला जो तास होईल, पिरियड होईल, त्यामध्ये निश्चितपणाने आपण सोशिओलॉजी ॲज अ अप्लाइड सायन्स, एक अप्लाइड उपयोजित शास्त्र म्हणून काय भूमिका समाजशास्त्राची आहे ही आपण अभ्यासणार आहोत. आजच्या या तासामध्ये आपण इथंच थांबूयात आणि खरोखर या महत्त्वाच्या विषयाला मांडण्याची संधी डॉक्टर सरब मॅडम यांनी मला दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांशी या निमित्ताने संवाद साधता येतो आहे, त्यामुळे खरोखर मनापासून आनंद होतो आहे. आणखी नाविन्यपूर्ण संकल्पना या माध्यमातून आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि निश्चितपणाने तेवढ्याच इंटरेस्टने त्या तुम्ही शिकाल, अभ्यासाल अशी आशा व्यक्त करतो. आणि आजच्या पुरती किंवा या
पिरियडपुरता आपण थांबूयात आणि निश्चितपणाने पुढच्या तासात लवकरच आपण भेटूयात. धन्यवाद.